माझ्यासमोर आहेत एक यशस्वी युवा इंजिनियर कुशाग्रजी केंचे. सरांचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स पूर्ण भारतामध्ये झालेले आहेत, ज्यापैकी विशाखापट्टणम, विजयवाडा, बँगलोर आणि पुणे अशा ठिकाणी सरांनी मोठे मोठे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा करतो या ठिकाणी आणि विनंती करतो सर, आपण सगळ्यांना प्रेक्षकांना सांगायचं आहे तुमचा आतापर्यंतचा प्रवास, आतापर्यंत तुमची कारकीर्द कशा प्रकारची. माझा सगळ्यांना नमस्कार. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आयकॉन हा ब्रँड आता किती एक फार यशस्वी ब्रँड झालेला आहे. आणि ह्या ब्रँडची आणि माझी ओळख ही हार्डली 3 वर्षापासूनची आहे. ओके. त्याच्या अगोदर मी प्रायव्हेट जॉबमध्ये होतो, बाकी मी दुसरीकडचे प्रोजेक्ट करायचो. पण जेव्हा मी स्वतःचा व्यवसाय चालू केला तेव्हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन माझं आयकॉन स्टील सोबत मागच्या 3 वर्षापूर्वी झालं. आणि बेसिकली माझी जर्नी जर सांगायची झाली तर माझं ग्रॅज्युएशन औरंगाबादवरून झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नॅशनल इन्स्टिट्यूट पुण्यातून झालं. हे एकदम उच्च नामांकित कॉलेज होते. तिथून सरळ मला प्लेसमेंट्स भेटायचे. त्याच्यामुळं हाय सॅलरी पॅकेजचे प्लेसमेंट भेटल्यामुळं सरळ आम्ही एकच आमचा प्रवास चालू झाला, जॉब शोधायचा, नोकरी करायची, घरच्यांची स्वप्न पूर्ण करायची. मग हा प्रवास चालू झाला. मागचे 7-8 वर्ष मी ह्याच प्रवासात होतो. मी जॉब करायचो बाहेर आणि प्रायव्हेट क्षेत्रात जॉब करताना बऱ्याच अडचणी होते, चॅलेंजेस होते, स्वतःला स्टँड करायचं होतं कुठंतरी. मग ह्याच प्रयत्नातून हळूहळू जसं मार्केटची आपल्याला जाण होत गेली, जसं सराउंडिंगचं वातावरण आपल्याला समजत गेलं, मग कुठेतरी वाटलं की चला आपण स्वतःचा व्यवसाय चालू करावा. मग कुठला व्यवसाय करायचा सिव्हिलमध्ये? तर सिव्हिलमध्ये 2-3 पर्याय होते. एक तर जसं मी आतापर्यंत जॉब करायचो प्रायव्हेट क्षेत्रात, तो एक पर्याय होता, किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करा. तर कॉन्ट्रॅक्टिंग फील्डमध्ये खूप मोठे चॅलेंजेस आहेत. आता सगळ्यांना ऑलमोस्ट बऱ्याच जणांना इंट्रोडक्शन माहितीच आहे की बाबा किती मोठे चॅलेंजेस आहेत त्यात. तर मग जेव्हा मी 3 वर्षापूर्वी ह्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि मी माझं सॅलरी पॅकेज चांगलं होतं, एकदम हँडसम सॅलरी पॅकेज होतं. मी तिकडून रेजिग्नेशन टाकलं आणि मग सरळ इकडं घरच्यांची परमिशन घेऊन आणि फॅमिलीज फॉरमोस्ट, तर त्यांची परमिशन घेऊन मग मी इकडं ह्या व्यावसायिक क्षेत्रात एंट्री केली. एंट्री केल्यावर सुरुवातीला जसं सगळेच नवीन असते तसं मलाही बऱ्याच गोष्टींची जाण नव्हती. मटेरियल कुठलं वापरायचं, कारण जॉब करताना एक सिक्युरिटी असते माणसाला की बाबा आपल्या अंगावर काही नाही येणार. त्याच्यामुळं ह्या गोष्टी करत असताना सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये 6-1 महिने गेले. कळत नव्हतं की काय वापरायचं, कुठलं मटेरियल घ्यायचं, कुणाला भेटायचं, मार्केट माहिती नव्हतं, सुरुवातीला माहिती नव्हतं. नंतर हळूहळू इंट्रोडक्शन होत गेलं, लोकांची ओळख होत गेली, बरेच लोकांची ओळख होत गेली आणि मार्केटमध्ये बरेच लोकांशी भेटीगाठी होत हळूहळू कळत गेले की बाबा नेमकं व्यवसायामध्ये काय चॅलेंजेस असतात. बरोबर. कारण जॉब आणि व्यवसाय हे जसं आपण एकदम शाळेमधून कॉलेजमध्ये जातो, जसा एकदम डिफरन्स तयार होतो ना लाईफमध्ये, तसा आहे. एकदम दोन्ही दिशा फार वेगळ्या आहेत, पूर्व पश्चिम असल्यासारख्या. कारण इकडं सगळी रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची असते, सगळी रिस्क स्वतःची असते आणि प्रॉफिटही स्वतःचा असतो. बरोबर. मग ही जर्नी चालू असताना त्यात सोबत मला वाटलं की बाबा कुठेतरी एक लिगल बाजू पक्की असावी. त्याच्यामुळे मग मी LLB ला ऍडमिशन घेतलं आणि LLB कम्प्लीट केलं सोबत. मला वाटलं की चला आपला एक लिगल अँगल स्ट्रॉंग असावा. कारण मला असं कळालं की बाबा कॉन्ट्रॅक्टिंग फील्डमध्ये थोडेसे चॅलेंजेस आहेत. मग मला आपली लिगल बाजू तरी आपल्याला ऍटलिस्ट नॉलेज असावं. ठीक आहे, आपण ऍज अ प्रोफेशन म्हणून सिव्हिल चूज करतोय, दॅट इज डिफरंट, पण मला वाटलं की एक लिगल बाजू स्ट्रॉंग असावी, म्हणून तोही मी एक प्रयत्न केलाय. आणि मागच्या 3 वर्षापासून मी खूप प्रायव्हेटमध्ये माझे 250+ प्रोजेक्ट झालेत रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये. नांदेडमध्ये माझे बरेच फ्लॅट्स अपार्टमेंटमध्ये मी काही डेव्हलप सुद्धा केलेत. मी ॲज अ डेव्हलपर म्हणून पण काम करतोय सध्या. आणि स्पेशली नांदेड कवठा एरियामध्ये काही प्रोजेक्ट्स आहेत माझे. अपार्ट फ्रॉम दॅट मी हाय राईज बिल्डिंगमध्ये जॉब करताना मी जवळपास 6-7 हाय राईज बिल्डिंगमध्ये काम केलंय, जे की G+25+ होते सगळे. आणि सोबत मी जेव्हा मी रिझाईन करत होतो तेव्हा जॉब रिझाईन करताना मी ओयो मधून रिझाईन केला. माझी लास्ट कंपनी ओयो रूम्स होती. तिकडं मी ऑलमोस्ट 400+ इंटेरियर डिझाईन केले सगळे, म्हणजे हॉटेल्सचे. त्यात 3 स्टार आले, काही 5 स्टार होते आणि काही बेसिक लेवलचे सुद्धा होते, जे की एकदम इकॉनॉमी क्लासचे टाईप. हा असा एकंदरीत प्रवास होता. आणि इकडे जसं मी एंट्री केली व्यावसायिक क्षेत्रात,
तर तेव्हा मी स्पेसिफिकली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करतो. मी गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतो सगळे. सध्याचे याला माझे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत आणि काही इन हँड सुद्धा आहेत, म्हणजे पाईपलाईन मध्ये आहेत. तर हा असा एकंदरीत प्रवास आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले प्रोजेक्ट्स मिळाले, खूप छान. कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे सगळे लिंक्स लागत गेले आणि हा एकंदरीत प्रवास चालू झाला. आणि त्यामध्ये आयकॉनचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे, स्पेसिफिकली लोकलच्या डीलर लोकांसोबत. आणि मला एक विशेष बाब इथे नमूद करायची की बाबा सेल्स टीम खूप खूप उत्तम काम करते. सेल्स आणि मार्केटिंग टीम. मी आता कारण मीही एक जॉब प्रोफेशन मधून आलेला माणूस आहे आणि मी खूप सेल्सच्या लोकांना आणि मार्केटिंगच्या लोकांना बघितलं आणि डे टू डेचा माझा संबंध होता त्यांच्याशी. पण मी आयकॉनमध्ये जे इन्थुझियाझम आणि जी त्यांची विल पॉवर बघतोय ना, ती एक्सेप्शनल आहे म्हणजे. आणि जे लोक हे काम करतात ते खरंच म्हणजे असं मी एका इंटरव्ह्यूच्या माध्यमातून स्पेसिफिक मार्केटिंग करायसाठी काहीतरी बोलतोय अशातला भाग नाहीये, पण बाय हार्ट मी सांगतोय की ते खूप छान काम करतायत. थँक्यू सर. तर तुम्ही सांगितलं तुम्ही मूळतः राहणारे कुठे, नांदेड मध्ये? नांदेड. मी राहणं माझं बिलोलीला. बिलोलीला. हो, बिलोलीला राहून तुम्ही बाहेरचे प्रोजेक्ट केले? बाहेरचे करतो. तुमचा कॉन्टॅक्ट चांगला आहे. सध्या तुमचा करंट कोणता प्रोजेक्ट सुरू आहे? सध्याच्याला माझे ESR चे कामं चालू आहेत. एलिव्हेटेड रिझर्वायर्स आहेत, स्टोरेज वॉटर स्टोरेज रिझर्वायर. त्याच्यानंतर काही पेवर ब्लॉक आहेत, काही क्रॉस ड्रेनेज वर्क आहेत. त्याच्यानंतर बरेचसे माझे कल्वर्ट्स आहेत चालू, CC रोड आहेत आणि बाकी काही बिल्डिंग वर्क चालू आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये तर ॲज मी मेन्शन केले की बरेच प्रोजेक्ट चालू आहेत प्रायव्हेट. सर, बऱ्याच ठिकाणी आता काही बिल्डिंग्स चिरलेल्या दिसतात, भिजा पडलेल्या दिसतात. तर अशा ठिकाणी त्या बिल्डिंगचं आयुष्य वाढण्यासाठी, दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? सर, सिव्हिलमध्ये बेसिक कसं आहे, लोकांची मानसिकता त्याबद्दल अजून बदलायला पाहिजे. आणि सिव्हिल सेक्टर हे फार अनऑर्गनाइज्ड आहे. आपण जसं बघतोय ग्राउंडच्या लोकांना बेसिक नॉलेज नाहीये. ते काय करतात, अनप्रोफेशनल आणि कोणत्या तरी मेसनला पकडून त्याचे सजेशन घेऊन काम करतात, जे की फार धोक्याचं आहे. चुकीचं आहे. हा, धोक्याचं आहे आणि त्यांच्या स्वतःच्या लाईफसाठी ते योग्य नाहीये. कारण छोटासा अर्थक्वेकचा धक्काही बिल्डिंग कोलॅप्स करू शकतो. तर त्याच्यासाठी प्रॉपर स्टील डिझाईन असणं किंवा प्रॉपर मेसॉन असणं आणि एक प्रोफेशनल इंजिनियर त्या बिल्डिंग मागे असणं हे खूप बेसिक गरज आहे सध्याची. आणि प्रॉब्लेम असा आहे की हे जे प्रॉब्लेम चालू होत आहेत हे बेसिकली चालू होतात स्ट्रक्चरल डिझाईन पासून आणि हळूहळू मग नंतर भविष्यात क्रॅक्स डेव्हलप होतात. आता इथंच एक आपले डॉक्टर आहेत इथं त्या गजानन महाराज मंदिर जवळ. त्या डॉक्टरांची बिल्डिंग एक साइडला पूर्ण टिल्ट झाली आहे, सेटलमेंट झाले तसे. पार्शियल सेटलमेंट झाले. तर मी स्ट्रक्चरल साठी मी व्हिजिट करायला गेलो तिथून. बाबा ह्याचं बेसिकली रिझन काय आहे हे चेक करायला. तेव्हा तिथे दिसलं की बाबा तिथं सेटलमेंट होतीये आणि ही सेटलमेंट मागच्या 10 ते 12 वर्षापासून चालू आहे. आता ह्या पोझिशनला ते घर आले की जवळपास 0.5 मीटर एवढा सेटलमेंट झालं एक साइडला आणि त्यांचं एकही डोर बसत नाही आता. हा फार मेजर इश्यू आहे. आणि हा ऑलमोस्ट जिथे जिथे वॉटर क्लॉक्ड एरिया आहेत ह्या सगळ्या एरियामध्ये हे कॉमन प्रॉब्लेम झालेले आहेत सेटलमेंट होण्याचं. आणि सेटलमेंट व्हायचं बेसिकली एकमेव रिझन आहे प्रॉपर स्टील डिझाईन न घेणं. आणि एकदा क्रॅक्स डेव्हलप झाले की मग आता ती लाईफ टाईमची डोकेदुखी घरमालकाला चालू होते. तर आणि सिव्हिलचे इश्यूज फार क्रिटिकल असतात. येऊ नये आणि आले तर मग ते घराचं जेवढं आपण बांधताना खर्च करतो त्याचा अर्धा खर्च ते परत करायला लावते. थँक्यू सो मच सर. अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा. सरांना मी पुढचा प्रश्न विचारतो. सर, इतर दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट आणि म्हणजे दुसऱ्या कंपनीची स्टील आणि आपली आयकॉन स्टील दोन्हीमध्ये फरक काय वाटतो तुम्हाला? आणि या स्टीलची गुणवत्ता कशी आहे वाटतं? आयकॉन स्टीलची सर्व्हिस कशी आहे वाटतं? थोडक्यात त्याबद्दल सांगायचं. जेव्हा मी इनिशियली ह्या सेक्टरमध्ये व्यावसायिक क्षेत्रात आलो तेव्हा स्टार्टिंगला मी स्वतः राजुरी आणि आयकॉन हे आता आपल्या एरियामध्ये चालणारे एकदम लिडिंग ब्रँड आहेत दोन्ही. स्टार्टिंगला मी जेव्हा आलो तेव्हा मी फार ऐकलं की बाबा म्हणजे राजुरी स्टील आहे आणि बरेच लोक मार्केटिंग करायचे आणि आमच्याही कानावर तोच ब्रँड यायचा जास्त. आणि मग कुठेतरी सेकंड नंबरला कुठेतरी आयकॉनचं नाव यायचं. पण मागच्या मी 1.5 ते 2 वर्षात हे जे चित्र बघतोय ना हे फार बदललंय सर. बेसिकली मी ग्राउंड लेवलला काम करणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी फार बारकावीने बघतो आणि मला लक्षात येतात हे लोकांच्या बघण्या आणि बोलण्यावरून.
तर मागच्या 1.5 वर्षात स्पेसिफिकली बोलायचं झालं तर डक्टिलिटीमध्ये एकदम बेस्ट झालं आयकॉन. फार चांगलं झालं डक्टिलिटीच्या बाबतीत आणि स्ट्रेंथच्या बाबतीत 550 भेटते, आणि जी की खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे बेसिकली ह्याच्यात काय होते, मेसनकडून जे छोट्या मोठ्या चुका होतात ना, जर आपली स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी चांगली असली तर ह्या कुठेतरी चुका आपण आपल्या प्रोडक्ट मधून त्यांना कव्हर अप करून देतोय. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी घटना घडू नये आणि जी झाली तर ह्याच्यातून ते कव्हर अप होतात, आणि जे घरात राहणारे लोक आहेत ते बेसिकली सुरक्षित राहतात त्याच्यामुळे. आणि डक्टिलिटी हा फॅक्टर अर्थक्वेक मध्ये फार मेजर रोल प्ले करतो. व्हेरी गुड. हो ना, बरोबर. मला सांगायचं सर, अजून आणखी प्रश्न विचारायचा की जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की ही ऍक्टिव्हिटी, हा उपक्रम या ठिकाणी का ठेवण्यात आलेला आहे. मी पहिलेही सांगितलं होतं, पुन्हाही सांगतो की आयकॉन स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश राठी सर यांनी हा उपक्रम मुद्दाम काढलेला आहे, कारण सर्वसामान्य लोकांपर्यंत महत्त्वाच्या गोष्टी पोहोचाव्यात. सर्वसामान्य लोकांना ज्यांना घरं बांधायची आहेत, जे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतील, त्यांना नवीन आयडियाज याव्यात, या हेतूने हा उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर राठी सरांना खरंच आपण धन्यवाद म्हणायला पाहिजे. बिलकी ऍक्टिव्हिटी अशा मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना आपण आयडियाज देतोय, आणि तुमच्या एक्सपिरियन्सचा, तुमच्या आयडियाजचा फायदा सर्वसामान्य लोकांना, कॉन्ट्रॅक्टर्सला होणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून. तर राठी सरांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता, किंवा आयकॉन स्टील बद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आयकॉन स्टील बद्दल तर मी बोलेनच, कारण एक्सलंट ब्रँड आहेच. त्याचसोबत राठी सरांचा फार जवळचा संबंध सांगायचा तर ऍज अ फॅमिली सुद्धा ते माझ्या फार क्लोज आहेत. क्या बात आहे. माझे 2-3 वेळेस राठी सरांची भेट झाली आहे. अरे वा. आणि विशेष सांगायचं म्हणजे राठी सर माझे भाऊजी आहेत, माझ्या भाऊजींचे फार क्लोज फ्रेंड आहेत. अरे वा. माझे भाऊजी जालन्यालाच असतात. ते ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत तिथं एका बीज कंपनीमध्ये. ते आणि ते सायंटिस्ट म्हणून आहे तिथं. ते रिलेटेड विथ बायोटेक सेक्टर सोबत आहेत. ओके ओके. तर त्यांचा फार क्लोज संबंध आहे. त्यांच्या रिलेशन मधून माझी 1-2 वेळेस भेट झाली. आणि राठी सरांची आता ते आहेतच दिग्गज माणसं, त्यांच्याबद्दल आपण काय तारीफ करायची, पण स्पेसिफिक बोलायचं झालं ना, त्यांची जी विल पॉवर आहे आणि जे डेडिकेशन आहे ना, आपल्या ब्रँडला कुठेतरी नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं, ते फार हटके आहे. म्हणजे ते खूप कमी लोकांमध्ये आणि खूप यशस्वी लोकांमध्ये बघायला भेटते. ही क्वालिटी त्यांच्यात जबरदस्त आहेच. म्हणजे त्यात काही राठी सर सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. नक्की नक्की, बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच. नो डाऊट. कुशाग्र सर, मला सांगा की बांधकाम करताना तुम्ही साहित्य निवडीविषयी काय काळजी घ्याल? सर, साहित्य निवडीविषयी बांधकामात आपल्याला जसं माहिती आहे की मटेरियल कॉस्ट इज अ मेजर कॉस्ट इन कन्स्ट्रक्शन. मटेरियल अराउंड 60% जाते, आणि लेबर कॉस्ट अँड अदर मिसेलेनियस जे एक्सपेन्सेस असतात ते 40%. हा जनरली रेशो चालतोय सिव्हिलमध्ये. ओके ओके. तर मटेरियल सिलेक्शन ही खूप इम्पॉर्टंट आणि फोरमोस्ट गोष्ट असते कोणत्याही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये, जो की एक मेजर कॉस्ट कॅरी करतो, अराउंड 60% जसं मी बोललो. तर मटेरियल घेताना सध्या एक नवीन ट्रेंड चालू झालाय, जो की सस्टेनेबिलिटी. द मटेरियल शुड बी सस्टेनेबल. कशा बाबतीत? तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली असायला पाहिजे, लॉंग लास्टिंग तर असायलाच पाहिजे, नो डाऊट. आणि सोबत एन्व्हायरमेंट फ्रेंडली जर असेल ना, तर आपल्याला त्याचं बेनिफिट 2-3 बाबतीत होईल. जसं की आपण एक सोशल कॉजसाठी सुद्धा काम करतोय, आणि ऍज अ सिव्हिल आपण तर सगळं निर्माण करतोयच, त्याच्याबद्दल जर आपण एक सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी जर पकडून चाललो, जे आपण SCR म्हणून फेमस आहे, तर ती एक आपल्या देशासाठी किंवा एक सोशल कॉजसाठी खूप महत्वाची गोष्ट मला वाटते. बरोबर. त्याच्यामुळं ग्रीन मटेरियल सध्या ट्रेंडिंग आहे. आणि ग्रीन मटेरियल जसं की आपल्याला माहिती आहे, क्ले क्लॅडिंग्स वगैरे आहेत. आपण जे एलिव्हेशनचे डिझाईन्स वगैरे घेतो, त्याच्यात आपण क्ले क्लॅडिंग्स वापरू शकतो, किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत आणि ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला कुठलंही नुकसान होणार नाही. तर अशा काही गोष्टी जर आपण आपल्या वापरात आणलो कन्स्ट्रक्शनच्या, तर ते खूप चांगलं होईल आपल्यासाठी सुद्धा आणि एन्व्हायरमेंट सुद्धा. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची झाली तर इंटिग्रेटेड प्रोजेक्ट डिलिव्हरी नावाचं एक कन्सेप्ट आहे सिव्हिलमध्ये. ही कन्सेप्ट मी कशासाठी सांगतोय, कारण मटेरियल सिलेक्शन मध्ये ही खूप महत्वाची गोष्ट असते. त्याचं साध्या गोष्टी सांगायचं तर झालं ना, म्हणजे सगळ्या लोकांना समजेल अशा, तर इंटिग्रेटेड प्रोजेक्ट डिलिव्हरी ही अशी कन्सेप्ट आहे जिथं कॉन्ट्रॅक्टर
क्लायंट आणि कन्सल्टंट हे 3 लोक एका जागी येतात. ओके 3 लोक बसून डिस्कस करतात. ओके कारण ह्याच्यात कसं आहे, इन्व्हेस्टर एकटा असतो, एकटा ऍडवायझर असतो आणि एकटा बेसिकली कॉन्ट्रॅक्टर जो असतो तिथं जाऊन एक्झिक्यूट करणारा असतो. या तिघांचे रिस्क ॲपेटाईट आणि रिस्क घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांचे रोल्स खूप वेगळे आहेत. आणि सिव्हिलमध्ये प्रॉब्लेम असा आहे की हे 3 लोक कधी एका जागी बसत नाहीत आणि त्याच्यामुळं मेजर जे क्लॅशेस होतात प्रोजेक्टमध्ये हे 3 लोक एकत्र येऊन डिस्कस न केल्यामुळे होतात. ओके ओके तर हे क्लॅशेस दूर करण्यासाठी आणि बेसिकली मटेरियल सिलेक्शनमध्ये हे जर 3 लोक एकत्र आले ना तर मटेरियल वेस्टेज प्लस मटेरियल सिलेक्शन ह्यामध्ये खूप मेजर डिफरन्स येऊ शकतो. ओके आणि बेसिकली हा माझा स्वतःचा रिसर्च पेपर होता आणि जो की नॅशनल लेवलला फर्स्ट सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे ह्याबद्दल मी एवढा कॉन्फिडेंटली का सांगू शकतो कारण ह्या बेसिसवर मी एक बेंगलोरला असताना एक प्रोजेक्ट केला हाय राईज बिल्डिंगचा. ओके आणि हा बेसिकली मी इम्प्लिमेंट केलेला आहे. आणि तेव्हा मला कळालं की बाबा एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट हा फक्त कागदावर न राहता तो जर आपण इम्प्लिमेंट केला ना तर तो किती मोठा डिफरन्स आणू शकतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की मटेरियल सिलेक्शन करताना हे जर 3 एंटिटीज एका जागी आले आणि एकत्र येऊन ह्यांनी डिस्कस करून जर मटेरियल सिलेक्शन केलं तर 2-3 गोष्टी होतील. एक तर क्लॅशेस होणार नाहीत, मटेरियल सिलेक्शन प्रॉपर होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यात एक प्रॉपर कोऑर्डिनेशन राहील. आणि हे जे कोऑर्डिनेशन असते कन्स्ट्रक्शन, आता जसं मी स्टार्टिंगला बोललो की खूप अनऑर्गनाइज सेक्टर आहे बरोबर. आणि इकडं सगळे मनाचे मालिक आहेत. इकडं गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन आता फार तर काही वर्षापूर्वी रेरा आलाय आपल्याकडे. रेरा येऊनही आपल्याकडे एवढे लूप होल्स आहेत त्याच्यात. आता आपण बघतोय की किती डेव्हलपर्स रेरा फॉलो करतायत. तर हे बरेच क्वेश्चन्स आहेत, जे बरेच अँबिग्युटीज आहेत ह्या सेक्टरमध्ये. पण स्टील मला वाटतं की हे जर 3 एंटिटीज एकत्र येऊन बसले आणि त्यांनी जर ह्याच्यावर प्रॉपर ह्याचे काही रूल्स रेग्युलेशन फॉलो केले तर मटेरियल कॉस्टमध्ये खूप बेनिफिट होऊ शकतो त्यांचा. जवळपास 20% त्यांना मार्जिन उरते ह्याच्यात. आणि आपल्याला वरवर वाटते की बाबा मटेरियलमध्ये काहीतरी वाचणार, कॉलम भरायला थोडी ना कॉन्क्रीट कमी लागते. पण जे वेस्टेजेस असतात ना, वेस्टेजेस आता माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मी त्याच्यात एक डेटा कॅल्क्युलेशन आहे. त्या डेटा कॅल्क्युलेशन मध्ये काय अराउंड 15% टोटल वेस्टेजेस मध्ये जाते. 15% इज ह्यूज. प्रत्येक प्रोजेक्ट कॉस्ट जर 15% काढला तर तो आपण 2-3% आपण कमी करू शकतो. पण ह्यासाठी फर्स्ट अँड फॉरमोस्ट की आपल्याला ऑर्गनाइज करावं लागतील ह्या गोष्टी. आपल्याला ह्या जर गोष्टी अशाच अनऑर्गनाइज राहिल्या आणि जेव्हापर्यंत आपल्यामध्ये ह्या सिव्हिल सेक्टरमध्ये प्रोफेशनलिझम येत नाही तेव्हापर्यंत मला वाटते की ह्या गोष्टी फार जड जाणार आहेत. आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्या देशासाठी सुद्धा वेस्टेजेस इज अ व्हेरी डेंजरस. ते त्या गोष्टी कव्हर अप व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ओके थँक्यू सो मच. सर मला सांगा, बांधकाम करताना उपयुक्त अशा काही टिप्स प्रेक्षकांना सांगायचं तर काय टिप्स असतील त्या? बांधकाम करताना सर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर एक फेमस कोट आहे, इफ यू प्लॅन टू फेल यू फेल टू प्लॅन. ओके मला वाटते की प्लॅनिंग इज द फोरमोस्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग कोणत्याही कन्स्ट्रक्शनसाठी. विदाउट प्लॅन तुम्ही काहीच करू शकत नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि प्लॅनिंग फक्त म्हणजे तुम्ही प्लॅनिंग ह्याचा बेसिकली अर्थ तुम्ही घराचा प्लॅन घेता एवढाच नाहीये. प्लॅनिंग मध्ये तुमच्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस कोणत्या कोणत्या प्रकारे मूव्ह होत आहेत त्या मला वाटते की फार महत्वाच्या आहेत. आणि तुमची जर प्लॅनिंग असली ना तर तुम्ही अराउंड 10 to 12% तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट कमी करू शकता ऑन द बेसिस ऑफ प्लॅनिंग इटसेल्फ. आणि ते झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रोजेक्टचे 4 गोष्टी आपल्याला कधी अनालाइज कराव्या लागतील. आमच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये फेमस आहेत, सोट अनालिसिस म्हणतात त्याला. पहिली आहे हा सोट अनालिसिस मध्ये SWOT. ओके त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येते स्ट्रेंथ, त्याच्यानंतर येते तुमच्या प्रोजेक्टचे वीकनेसेस काय आहेत किंवा तुमच्या प्रोजेक्ट सोबत रिलेटेड जे लोक काम करतात. त्याच्यानंतर आहे स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर ह्या मेजर 4 गोष्टी आहेत, ते आपण प्रत्येक प्रोजेक्ट चालू करण्याच्या अगोदर हे अनालिसिस व्हायला पाहिजे असते. तर प्लॅनिंग, त्याच्यानंतर रिस्क असोसिएटेड आणि पीपल अराउंड द प्रोजेक्ट. तर ह्या मला वाटतं की फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्याने एकतर टेक्निकली आपला प्रोजेक्ट एकदम साऊंड होईल, अपार्ट फ्रॉम दॅट की तुम्हाला एक एज भेटेल आणि तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट कमी होईल.
तुम्ही सस्टेनेबल प्रोजेक्ट बनवू शकता, एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवू शकता, तुम्ही ग्रीन मटेरियल वापरू शकता. तर आणि बेसिकली स्टील डिझाईन, स्टार्टिंगला बोललो मी स्टील डिझाईन बद्दल की खूप महत्वाची आहे. लोक फार इग्नोर करतात स्टील डिझाईनला, की आता आपल्याकडे एवढे उत्तम दर्जाचे ब्रँड्स आहेत, आयकॉन स्टील सारखे खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत. तर मला वाटतं की प्रत्येकाने तुमचं लहान का घर असे ना, प्रॉपर स्टील डिझाईन असणं खूप महत्वाचं आहे, जे लोक फार इग्नोर करतात. आणि मोस्टली सगळं मेसॉनच्या मनाने चालतंय, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये कुठेतरी एक ऑर्गनाइजपणा आला पाहिजे, लोकांमध्ये ह्या बाबतीत अवेअरनेस यायला पाहिजे. बरोबर. मला वाटते की ह्या गोष्टी जर सुधारतील तर नक्कीच कन्स्ट्रक्शन सेक्टर ऑलरेडी बुमिंग सेक्टर आहे इंडियामध्ये, आणि त्याला जर एक सस्टेनेबल आणि एक ऑर्गनाइज्ड वे जर मिळाला तर मला वाटतं की हे सेक्टर भारतासाठी एक उज्ज्वल भविष्य घेऊन येईल. नक्कीच. आणि आमच्यासारख्या नवीन सिव्हिल इंजिनियर्सला सुद्धा एक खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज भविष्यात तयार होतील. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, आयकॉन स्टील किंवा बिल्ड आयकॉन बद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? सर ह्याबद्दल बोलायचं तर आयकॉन स्टील बद्दल बोलणं झालंय तसं, तरी पण बिल्ड आयकॉन बद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता, किंवा या मुलाखतीबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? खूप चांगला उपक्रम आहे सर, जेणेकरून ग्राउंडला जे लोक काम करत आहेत त्यांना कुठेतरी रिकग्निशन मिळावं. आणि बेसिकली असं खूप जागी बघितलंय की मी खूप सारे प्रोजेक्ट्स एखादा व्यक्ती करतोय पण त्याला कुठलंच रिकग्निशन भेटत नाही किंवा त्याची ओळखच मार्केटमध्ये कुठे नसते. तर मला वाटतं की ह्या गोष्टी कुठेतरी कव्हर अप करायला तुमच्यापासून सुरुवात झालेली आहे सर. बेसिकली आयकॉन स्टील पासून ही गोष्ट सुरुवात झाली. आयकॉन स्टील दिनेश राठी सरांचा उपक्रम आहे हा, कारण त्यांची अशी इच्छा झाली की भारतातल्या प्रत्येक सर्वसामान्य लोकांना नवीन नवीन आयडियाज मिळाव्या, तुमचा एक्सपिरियन्स त्या लोकांनी घ्यावा, त्या लोकांनी शिकावा, आणि कुठेतरी या भारताला पुढे नेण्यामागे ज्या इंजिनियर्सचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, बरोबर, अशा सर्व इंजिनियर्सला त्या ठिकाणी त्यांचं कौतुक व्हावं असं सरांची इच्छा होती. त्यामुळे हा उपक्रम, ही मुलाखत सरांनी ऑर्गनाईज केलेली आहे. बिलकुल. खूप कौतुक करण्यासारखा उपक्रम आहे, आणि बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आयकॉन स्टीलच्या या विशेष मुलाखतीमध्ये कुशाग्र केंचे सर यांचं आज या ठिकाणी ही मुलाखत या ठिकाणी पूर्ण झाली, आणि खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. थँक्यू. पुन्हा भेटूया लवकरच. बिलकुल.